श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वतये नमः। श्री गुरवे नमः। सजयति सिन्दूरवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वासरमणिरिव तमसा राशन्नाशयति विघ्नानां। वक्रतुण्डमहाकाय कोटिसूर्यसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रामृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवै सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं। श्रीरामा पुरुषोत्तमा नरहरि नारायणा केशवा गोविन्दा गरुडध्वजा गुणनिधये दामोदरा माधवा। श्रीकृष्ण कमलापते यदुपते सीतापते श्रीपते वैकुण्ठाधिपते चराचरपते मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुक्तं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। तराणे जयाति असे जन्मभूमि श्रीदत्त उपासना नित्यनेमे गुरु वासुदेवे कृपा पूर्ण केले नमस्कार नामास माझा तिकाय। वचन ऐका कमलापती माझी रंकाची विनंती कर जोडितो कथे काळी
आपण सावे जवळी मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपा तमहं वन्दे परमानन्दमाधवं 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 मातृदेवो पितृदेवो भव आचार्यदेवो भव श्रोता वक्ता श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ राजाधिराज रामचंद्र महाराज की जय पार्वतीपति हर 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 महादेव अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीमत्परमहंस परिव्राजिकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय श्री समर्थ सद्गुरु नाना महाराज की जय 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 रघुवीर समर्थ हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय दादा दिन दादा दिन हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम जय जय राम गोपाल नरातन गोपाल दानाधर
गोवर्धन धरे गोपाल रतन गोवर्धन धरे गोपाल रतन गोवर्धन धरे गोपाल रतन गोवर्धन धरे गोपाल रतन गोकुल संकट हरि हरि गोकुल संकट हरि 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 जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम नवनी राता समय नवनीता प्रिय नवनी राता समय नवनीता प्रिय नवनी राता समय नवनीता प्रिय नवनीता प्रिय नवनीता प्रिय नवनीता प्रिय नवनीता नवनी राधा सम नवनीता प्रिय नवनीता प्रिय नवनीता सम नवनीता प्रिय नवल विनोद नवल विनोद विहारी राम हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय राजाधिराज रामचंद्र महाराज की जय पार्वतीपति हर 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 महादेव देवर्षि नारद महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री समर्थ सद्गुरु नानक महाराज की जय 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 रघुवीर समान गिरि कृष्णा तेरी जावस नारा ये कृष्णा तेरी जावस नारा ये कृष्णा तेरी जावस नारा कृष्णा तेरी जावस नारा ये कृष्णा तेरी जावस नारा
कृष्णा देवीच्या वस ये औदुंबरी ये औदुंबरी ये औदुंबरी ये औदुंबरी ये औदुंबरी वसणाऱ्या ये कृष्णा देवीच्या वसणाऱ्या ये कृष्णा देवीच्या वसणाऱ्या ये कृष्णा देवीच्या वसणाऱ्या कासायांबर घेणाऱ्या कासायांबर घेणाऱ्या कासायांबर घेणाऱ्या कासायांबर 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 कासाया कासायांबर 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 घेणाऱ्या कासायांबर पायी पादुका घालणाऱ्या पायी पादुका घालणाऱ्या ये कृष्णा देवीच्या बसणाऱ्या ये कृष्णा देवीच्या बसणाऱ्या ये कृष्णा देवीच्या बसणाऱ्या स्मरत दर्शन स्मरता 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 दर्शन देणाऱ्या स्मरता दर्शन देणाऱ्या वासुदेवाच्या कैवाऱ्या वासुदेवाच्या कैवाऱ्या ये कृष्णा देवीच्या वसणाऱ्या वसणाऱ्या हो वसणाऱ्या वसणाऱ्या
उदार उदार देव 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 उदार उदार देताना म्हणे ऐकण्यासारखा अभंग आहे. देव उदार उदार देव उदार उदार देताना म्हणे देताना म्हणे देताना म्हणे थोडे फार कधी म्हटलंय त्यांनी देताना म्हणे थोडे फार देताना म्हणे थोडे फार देताना म्हणे थोडे फार देव उदार उदार देव उदार उदार देव उदार देव उदार उदार देव उदार 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 देव उदार देव उदार उदार देव उदार उदार देव चांगला 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 देव चांगला चांगला देव चांगला चांगला देव चांगला चांगला साहे कोलाळ साहे कोलाळ भक्तांचा साहे कोलाळ भक्तांचा देव उदार देव उदार उदार दार उदार देव उदार देव दयाळ दयाळ हो देव दयाळ दयाळ साहे कोलाळ भक्ताचा देव उदार
चिंतन श्री गुरुदेव दत्त पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय श्री समर्थ सद्गुरु नाना महाराज की जय। सकाल संत शिरोमणी जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग निरूपणाला घेतलेला आहे। अभंगाचे बोल आहे, देव उदार उदार, देव उदार उदार, देव उदार उदार, देव उदार उदार। देताना म्हणे थोडे फार, देताना म्हणे थोडे फार, देव उदार उदार, देव दयाळ दयाळ, साहे कोल्हाळ भक्तांचा, देव उदार उदार, देताना म्हणे थोडे फार, देव चांगला चांगला, देव चांगला चांगला, तुका आला शरणाला, देव देव उदार उदार, देताना म्हणे थोडे फार, नाना उदार उदार, नाना उदार उदार, देताना म्हणे थोडे फार, नाना उदार उदार, देताना म्हणे थोडे फार। उदारांचा दाता कोण असेल? तुकोबाराय आम्हाला म्हणतात, देव उदार उदार, पण आम्हाला आमचा देव कोण आहे? आमचा देव प्रत्यक्ष इथे आहे, तो आमचा देव आहे। त्यांनी आम्हाला कधी विचार नाही केला। देताना म्हणे थोडे फार, भरभरवून दिलेलं आहे सगळ्यांना, भरभरून दिलेलं आहे। म्हणून देव कसा आहे? उदार उदार, देताना म्हणे थोडे फार, देव उदार उदार। तुकोबारायांची वाणी आहे, दोन समानार्थी शब्द टाकलेले आहेत प्रत्येक कडव्यामध्ये। देव उदार उदार, देव दयाळ दयाळ, देव चांगला चांगला। का बरं? कारण काय? एक शब्द जर सांगितला असता तर तुकोबारायांना कोणी शिक्षा दिली असती? नाही म्हणे असं कसं तुकोबाराय? एक शब्द टाकला असता तर त्यांच्या वाणीला कोणी टीका केली असती? तुकोबारायांनी एकच शब्द टाकला बाबा, पण तुकोबारायांनी ते दोन शब्द टाकले आहे। वैशिष्ट्य आहे अभंगात, अभंगाचं वैशिष्ट्य आहे दोन शब्द समानार्थी टाकलेले आहे। देव उदार उदार, तसंच नाम पावन पावन,
नाम चित्तरले अवघे जन. दोन शब्द का बरं टाकावे हो? पण अभंगाचं वैशिष्ट्य आहे, दोन शब्द टाकले आहे. देव उदार उदार, उदारांचा दाता. उदार तर पुष्कळ आहे, उदार पुष्कळ आहे हो. चालता बोलता आम्हाला दान देणारे, दान करणारे आणि दानवीर म्हणतात ते आम्हाला मिळतात. दान देतात, चालता बोलता मिळतात. दाते. पण तुकोबारायांनी म्हटलं की त्याला काही अर्थ नाही आहे. दाता कसा पाहिजे? भगवंता सारखा देव उदार उदार. अरे उदारांचा उदार आहे तो, उदारांचा उदार आहे तो. समानार्थी शब्द टाकलाय दोन. उदारांचा उदार. उदार तर आहेत, आम्ही पण दान करतो. आम्हाला कोणी उदार म्हणतं का? आम्हाला उदार म्हणतात. आम्हाला काय म्हणतात? उदार. आम्ही उदार नाहीये, आम्ही उदार ह्या व्याख्या मध्ये येत नाही. आम्ही उधार मागतो त्याला. देणं देवा. सकाळी उठून मागणंच आमचं रडगाणं चालूच असतं. त्यांनी कितीही दिलं तरी आमचं रडगाणं सुरूच असते. देवा आज काय तर हे दे. देवा एक दिवस तरी असा जातो का हो आमचा देवाला मागितलं नाही? पण हा असा आहे, कितीही दिलं तरी त्याच्या जवळ काही कमी नाही. सहस्त्रे करवर द्याया भक्ता पाशी नित्य उभा. 1000 हातांचा तो आहे. अरे घेता घेता आम्ही थकून जाऊ, पण देता देता मात्र तो थकणार नाही आहे. देता देता तो थकणार नाही आहे. इतकं त्याच्याजवळ आहे, इतकं त्याच्याजवळ आहे. म्हणून जगाचा श्रीमंत जर कोणी असेल तर तो एक भगवंत. म्हणून त्याला म्हटलेलं आहे देव उदार उदार. उदारांचा उदार तो जो कोणी आहे तो म्हणजे भगवंत आहे. लोक पुष्कळ देतात हो, द्यायला पुष्कळ आहे लोकांजवळ. पण ह्या देण्याच्या मध्ये सगळ्यात महत्वाचं काय येते? गोदानाला जास्त महत्व आहे ना. सगळ्यात दान गोदान जर दिलं तर खूप आनंद होतो. गोदानासारखं दान नाही आहे. आम्ही पण दान देतो लोकांना. बाबा रे तुझ्याकडे मंदिर बनत आहे ना, मग हे 1,00,000 रुपयाची राशी घे आणि माझ्या नावाचा दगड लाव म्हणतो ना आम्ही. याच्याही पेक्षा दानी आहे. मग का हो तुकाराम महाराजांना हे दानी दिसले नाही का? तुकोबारायांना हे दानी दिसले नाही का? किती जण लोक दान करतात, पण तुकोबारायांनी काय केलं नाही म्हणले. त्याच्या तुलनेमध्ये तुम्ही काहीच नाहीये. बरं सोडा ते सोडा. सगळ्या दानामध्ये श्रेष्ठ दान जर कुठलं असेल ना तर गोदानम. गोदानाला महत्व आहे. त्याच्यानंतर भूदान, जमीन दान देणे. असे कितीतरी लोक आहे ज्यांनी मंदिराला आपली जमीन पूर्णपणे दिलेली आहे. पण याच्यावर संतुष्ट असतो का हो मनुष्य? गोदान कुणाला द्यायचं आहे? गोदानासारखं पवित्र दान नाही आहे. पण देणाराही चांगला पाहिजे आणि घेणाराही चांगला पाहिजे. घेणाराही चांगला पाहिजे आणि देणाराही चांगला पाहिजे. देणाऱ्याच्या मनामध्ये जर किलमिश असेल तर ते दान फळेल काय? नाही फळणार. आणि ब्राह्मणांनी अजून तोडगा काढला त्यावरती.
नाही ना तुझी इच्छा? नाही म्हणले. काय होस्टन, किती किंमत आहे गायची? गायची किंमत किती आहे? म्हणे बुवा महाराज गाईचं दान त्याला काही दुसरा पर्याय नाही का? म्हणे आहे ना. ब्राह्मणांनी पर्याय काढला. गोदाना प्रीत्यर्थम संवारुपया समर्पयामी. आता मला सांगा, हा तोडगा ब्राह्मणांनी काढला, पण त्या 1.25 रुपयात गाय मिळते गो. 1.25 रुपयात गाय मिळते. जमीन देणारा त्यांनी मंदिरासाठी जमीन दिलं, लाखोची जमीन दिली, पण 7/12चा उतारा बरोबर पाहिजे ना. तो जर लहानच्या नावाने असेल तर काय होईल? फायदा काय? म्हणून देणाराही संतुष्ट नाही आणि घेणाराही संतुष्ट नाहीये. मग हे दाते कामाचे आहेत का? नाही, हे आपल्या कामाचे नाही. पण तुकाराम महाराज म्हणतात, तुकाराम महाराजांना बाकीच्या लोकांनी म्हटलं, का हो म्हणे महाराज असं कसं तुम्ही अभंग लिहिला? देव उदार उदार. बाकीचे लोक तुम्हाला दिसले नाही काय? म्हटलं मला सगळे पाहिले मी, सगळे बघितले. ओ म्हणले कर्णाचं नाव तुमच्या लक्षात नाही का? म्हणले आहे ना. कर्णाचं नाव आहे, दधीजी ऋषींचं नाव आहे, शिबी राजाचं नाव आहे. पण म्हणे यांचा सगळ्यांचा जरी विचार केला, पण यांच्या मनात यांचं दान पुण्य फलप्रद नाही आहे. म्हणजे का? अहंकाराचा वारा मुख्य आहे. तुम्ही ज्या वेळेला पण देतो आहे त्यावेळेला काय पाहिजे? हे जे विकार आहेत ना, षटविकार जे आमच्या हृदयात वसलेले आहे ते नको आहे. ते जर मन जर तुमचं निर्मळ असेल तर दान जरूर करा, अन्यथा करू नका. अन्यथा करू नका. म्हणून अहंकाराचा वारा, अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझी या सकला हरीच्या दासा. काय म्हटलंय? संत आमच्या मार्फत भगवंताची क्षमा मागतात, त्यांना मागतात, देवा तुझ्या दरबारात जे कोणी येणारे भक्त आहे ना, त्यांच्या मनामध्ये यात किंचितही अहंकाराचा बाधा येऊ देऊ नको बरं. कारण जसे ते तुझे भक्त आहे तसे ते माझेही भक्त आहे. आणि त्यांना सांगणं, कारण मी तुझा सेवक आहे. मी तुझा सेवक असल्यामुळे सगळ्यांना हेच मार्गदर्शन करेल. अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझी या सकला हरीच्या कसा. या अहंकार नको. देताना अहंकार नको. त्यांनी विचार केलाय का? देताना म्हणे थोडे फार. काय दिलं हो? द्यावं द्यावं द्यावं, किती द्यावं? जन्म होण्याच्या अगोदर पासून तो आम्हाला देतच राहिला. आमचा जन्म व्हायचा कसं? आईच्या उदरामध्ये असल्यानंतर आमच्या जेवणाची सोय कोण करतं? तो लहान जीव, त्याला कोण खाऊ घालतं? तो उदरातून बाहेर आल्यानंतर लगेच दुधाची व्यवस्था कशी होते त्याची? हे कोणी द्यावं? हे त्या भगवंतानी द्यावं. तोच आहे एक दाता, दुसरा कोणी विचार करू शकत नाही. आणि जसा जसा हा माणूस वाढतो तसं त्याला काय काय दिलंय? चावण्यासाठी बरोबर दात येतात.
मिक्सर आम्हाला आत्ता मिळालं मिक्सर, पण आमच्या मिक्सरचा शोध कोणी लावला? कितीही कडक टणक जरी वस्तू असेल तर ती आम्ही दाताने तोडून खातो आहे ना. मग ते मिक्सर चांगलं की हे मिक्सर चांगलं? काय काय दिलं त्यांनी आम्हाला? इतकं सगळं देताना सुद्धा त्याच्या मनामध्ये यत्किंचितही भावना आले ना. तुला किती दिलं मी? त्यांनी म्हटलंय कधी? त्यांनी मग कधी तुम्हाला दृष्टांत दिलाय की मी तुला फार दिलाय, आता काय मागतो माझ्याकडे, असं म्हटलंय? नाही. देताना म्हणे थोडे फार देव उदार उदार, म्हणून त्याला देव उदार उदार असं म्हटलंय. उदारांचा राजा, उदारांचा दाता, त्याच्यासारखा दाता कुणीही नाही आहे. त्याच्यासारखा दाता कुणीही नाही आहे. म्हणून देव दयाळ दयाळ, त्याच्यासारखा दयाळू कुणी नाही आहे. आपण केलेले सगळे अपराध तो आपल्या पोटात घेतो. कमी आहे का? देवाला शिव्या देणार आहे पण कधी रागवला नाही, कधी रागवला. देव चांगला चांगला, देव चांगला चांगला, देवा चांगला चांगला. तू काय आला चरणाला, आया देव उदारा उदारा, देव उदारा उदारा, देव उदारा उदारा, देव उदारा. देव दयाळ दयाळ, देव दयाळ दयाळ, देव उदारा उदारा, देव उदारा देव उदार देव चांगला चांगला, देव चांगला चांगला, देव चांगला चांगला, देव चांगला चांगला, देव चांगला चांगला. देव उदारा उदारा, देव उदारा उदार हो, देव उदार हो, देव उदार. कुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री समर्थ सद्गुरु नाना महाराज की जय. जय जय रघुवीर सम.